म्हणून अलीकडे पुण्या मुंबईतल्या माणसांनी मिशा ठेवायचं बंद करून टाकलं. आबाय कुछ बेहना म्हणलं मिशा का चेहात बुडवायच्यात का काय कामाचे आहेत मिशा सांगा. 100% माणसं. अहो मी शर्ट एकच घेतलं एकदा शर्ट 2000 आणि घरी गेलो. बायको म्हणली काय आणलंय? मी आणलं शर्ट. तेवढ्याला आणलंय? मी बी भेटच. मी आणलं 300. कुठं 2000 सांगून भांडणं गेलं. म्हणलं 300. 300ला? हो. बघू द्या इकडं. असं बघितलं. सुतलंय चांगलं. मी म्हणलं हो. 300ला येतंय? मी म्हणलं हो. पर्स मधले 300 काढले मला दिले. ह्या 300चं तुम्ही दुसरा आणा, हे माझ्या भावाला देते. कसं हाणून घ्यायचं सांगा ना आता. कसं उरपाट घ्यायचं, सवासं घ्यायचं, कसं घ्यायचं? 1700ला काटा निघाला मग. कुठं उपटाला 1700ला? काय सांगा तुम्ही? इलाज आहे का काही? 100% माणसं बायकोचं ऐकत येत. पाय लक्ष्मीचे हाते यावे का बोलते, किसी यावे का बोलते, किसी यावे का बोलते. पाय लक्ष्मीचे हाते यावे का बोलते, किती यावे का बोलते, किती यावे का बोलते. ह्या संभाजीनगर आपण शहरात जर गेलो शहरात तर काही माणसं काम धंदा गावाकडे नसल्यामुळं इथं शहरात आलेली. मग काहीच काम मिळालं नाही की हातगाडा घ्यायचा एक हातगाडा, त्याच्यावर टाकायचा भाजीपाला. काय टाकायचं त्याच्यावर? भाजीपाला. उग गल्लोगली विकायचा आणि आवाज द्यायचा. ते काय असं तिथं येऊन घेणार नसते, आवाज द्यावा लागतो. भाजीवाला भाजी घ्या, भाजीवाला. जमलं ना? जमलं का? हा मग येता का जिथे हे बंद पडलं तर असावं जगायला काहीतरी मार्ग. कारण लोक चोपडेला निघालेत ना. होय लोक कमी चोपडे. आपण पुढे गेलं. नंबर 1 सेवा. तुमच्यासारखं कीर्तनच कोणाचं नाही. मी निघून गेलं. लईच नालायक. हे असली लोक आहेत महाराज. तोंड चोपडे लोक आहेत. लक्ष द्यायला लागले का? त्याच्यामुळे लोकांचे जास्त नादी लागायसारखे नाही. आपण आपल्या मस्तीत जीवन जगायचं. लोकांचं काय, लोक आज आहेत तर उद्या नाही. बरोबर आहे का नाही महाराज? महाराष्ट्रातला 1 नंबरचा विद्वान माणूस होऊन गेले पूज्य श्री जगन्नाथ अण्णा पवार. बरोबर आहे का नाही? कधी गेले काही माहिती का कोणाला? सांगा बरं महाराज. आपली वाचा बंद पडली ना, हात बंद. ही यांचे पैसे उधळते त्या अंगावर. पैसे लोक पैशाने पाऊस आंघोळ घालतात भरत महाराजांना. काय हात बंद पडले कोण विचारतो? आम्हाला एकदा अनुभव होता महाराज. एकदा ह्याच्या हाताला लागलं होतं इथं बोटाला, या वाजवायचं त्या. आणि जे गावात सप्त्याला होता आणि ह्यानेच दुसरा पोरगा पाठवून दिला तिथं वाजवायला. तेव्हा मला नाही आणि ही जाऊन टाळ घेऊन उभा आहे. अहो चहा बी पाजला नाही साधी. ते लोकांनी पाजला का? डस रडत होता. आम्ही 2 जण रडलो. काय जे लोक कुणाच्या मागे कशाचे लोक आहेत? हे गैरसमज आहे. आमच्या मागे एवढे लोक आहेत काही नाही. आपल्या मागे कोणी नाही महाराज. आपली वेळ संपली किंवा आपल्याला कोणी विचारित नाही. विचारतं का कोणी? कोणी विचारित नाही महाराज. उगती जवळी चळण गा तोरी म्हणती माझा. एवढंच चरण आपल्याला बसते, बाकी काही नाही. किंवा ज्ञानोबराय म्हणतात नाथ महाराजाची ओळी ना महाराज. नाथ महाराज म्हणतात त्या धनाची झाली या तुटी, स्त्री वसवसोनी लागे पाटी, आता नावडती तुमच्या गोष्टीन रागे उटी फडत कारोनी. सोपं होय महाराज. उगत स्वतः विनोद सोडून द्या. पण खरंच या जगात आपलं कोण नाही महाराज. कळायला लागले का? आपलं जवळ बरं आहे तवरच आपल्या माग माग लोक पडते. हे बघा, आपण एका स्त्रीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं म्हणजे आपण तिच्या शरीरावर हक्क गाजवू शकतो. हृदयावर हक्क गाजवण्यासाठी मनातून प्रेम करावं. उगाच कसं काही बोलून काही बी जमते का? नुसतं बोलण्यापुरतं राय. हे बघा, भाळणं संपतं त्यावेळेला उरतं ते फक्त सांभाळणं. आणि हे सांभाळणं जमलं त्याला जीवन जगण्याचं खरं सूत्र सापडतं. हे सापडत नाही लवकर कुणाला, अजिबात नाही महाराज. हे जीवन थोतांड आहे. माणसं नुसतं असं आहे तसं म्हणतात, काही नाही खरं. माझ्याकडे लक्ष द्या. आपला मुद्दा एवढाच आहे. कुठवर आलं तर म्हणा तूच सांग. पैसे तू घेतो रान बटाई देतो म्हणा तूच सांग. बाजीवाला बरोबर आहे ना? बाजी नेमका ह्यानं गाडा घातला पोलीस कॉलनी मध्ये. कुठं भाऊ? आणि ती कलेक्टरचा बंगला तिथं होता. कुणाचा? बोल जाओ. कलेक्टरचा बंगला तिथं होता. आणि ह्यानं आवाज दिला बाजी घ्या बाजीवाला. कोणी बाया बाहेर निघून घ्यायला माझ्या आवाज. बरोबर आहे का नाही? ती कलेक्टरची बायको घरातून बरं कशासाठी चाललंय? हुकी आली का मला? हा अण्णा
घरातल्या वशिल्यासाठी चाललं, नाही तर पुन्हा लोक म्हणायचे अरे वो कहा जा रहा है, असं होऊ नये. बरोबर आहे का नाही? आवाज दिल्याबरोबर कलेक्टरची बायको बाहेर आली. कुणाची? आणि आवाज दिला, ए भाजीवाल्या इकडे, असं थोडस, ए भाजीवाल्या. जमलं की आता, हा जमायला की आता, काय अडचण नाही का? हा आवाज दिल्याबरोबर कलेक्टरची बायको बाहेर आली. बाहेर आल्याबरोबर विचारलं, ए भाजीवाल्या काय काय तुझ्याजवळ? पहिल्यांदा हिनं ओळखीलं, पाटी वाचली घरावर. काय नाव होतं? कलेक्टर. भाजीवाला म्हणला, गिराईक कसले? पैशावाले मोठ्याच गिराईक आहे. ते बाईनं विचारलं, काय काय तुझ्याजवळ? पहिल्यांदा हिनं हात जोडले. धंद्याची एक टॅक्ट असते, धंद्याची टेक्निक असते, कुणाला बी जमत नसतं. हा त्यानं पहिल्यांदा हात जोडले. आई साहेब, पहिला शब्द काय वापरला? आई साहेब. जगातला एकुलता एक शब्द आहे, त्या शब्दापुढं कसली बी मी म्हणणारी बाई गार होती, तिचं नाव आई. लक्षात आलं का? कसले बी भांडणं हो द्या, कसली बी गरम बाई आणि उभ्या कानाची आणि कारवान लईच कडक बाई आणि माणसं हानी ती याचं, कसली बी असू द्या, माणसं हाणणारी नाही, माणसं खाणारी बी बाई असू द्या, आणि तिच्या संग आपलं भांडण हो द्या, एका शब्दात भांडण मिटल. आई लेकर येत आम्ही तुमची, कसली बी बाई शांत होऊन जा. आमच्याकडून कोंबडी मिली एकदा, माय शपथला बाड नाही, घडलेली घटना. आपल्या ते धारूरून आम्ही बायजळी नाही का बरं माहिती, त्या तिथं कोंबड्या तिथं, आणि महाराज गडबडीमध्ये आमच्या ड्रायव्हरकडून कोंबडी चाका खाली आली. बाई झाल, बाईजी बाहेर आली, आरडतच आली. मी म्हणलं 400-200 रुपये देऊन टाकते. 6,000ची या. मी म्हणलं बैल का काय ती? 6,000ची कोंबडी मेली माझी, 6,000ची. ड्रायव्हरला काही मिळत लागू दे ना. मी खाली उतरलो, महाराज आहेत आणि कोंबड्या माराय. आम्ही आलो चाक गेलो होत, मी काय करणार त्याला? काय आता जहाल बाई, कारवानच उभ्या कानाची बाई, काय करावा? जवळ गेलो आणि एकच म्हणलं, पैसे द्यायला नाही काही म्हणत, पण एकच म्हणलं, आई आम्ही महाराज आहेत, आम्ही कशाला कोंबड्या मारा? माय आई म्हणायला लागले. गार झाली. म्हातारीन जवळ बसविलं, चहा पाजला, 100 रुपये माझ्या पायावर ठुले, निघून आला. कशासाठी बोललो कळालं का तुम्हाला? कशासाठी? जगात एक शब्द असा आहे ज्याचं मनातून आईवर प्रेम आहे. आई म्हणल्याबरोबर डोळ्यातून पाणीच येतं महाराज, असला शब्द. ह्यानं हात जोडले पहिल्यांदा. आणि एक शुद्ध आचरणाचा शब्द म्हणजे आई. कसल्या बी, आता आम्ही रस्त्याने माणूस बायाला रस्ता विचारणं बरं आहे का? कोणती बाई कसली काय, पण त्यावेळेला कथा विचारायलाच माणूस नाही म्हणून हात जोडायचं, एकच हाक मारायचे. आई साहेब ही वळत गावला जातो का? लक्षात यायला लागले का नाही? बोल. हे ना हात जोडले. आई साहेब काय काय तुझ्याजवळ? आई साहेब वांगे, बटाटे, टमाटे, कोथिंबीर, तुम्हाला जे पाहिजे ते आहे. स्वतः बाईच्या घरात गेला. कोण? भाजीवाला. पिशवी आणली, धर वांगे टाक पिशवी, धर बटाटे टाक पिशवी, धर टमाटे टाक पिशवी. मोजायचं नाही काय नाही, गच्च पिशवी भरली बाईच्या घरात नेऊन. बाईने विचारलं, हे भाजीवाल्या थांब थांब थांब, माझी पर्स घरात राहिली. कशाला? कशाला? पैशाला. लगेच ना हात जोडले. आई साहेब पैशाची गरज नाही, पैसे कमवले जाय. पैसे काय करायचं? काय गरज नाही आपण पैशाची, पैसे कमवले जाय. पैशाला काय करायचं? मोठी माणसं आहेत तुम्ही, आम्ही गरीब माणसं. पैशाची गरजच नाही. तुमचा बंगला आहे ना, तुमचा बंगला, त्या तुमच्या बंगल्याच्या मागून जी पत्राचं शेड ठोकलेलं आहे ना, त्या पत्राच्या शेड मध्ये मी राहतोय. पैसे रुपया देऊ नका, एकच आहे, अधून मधून गरीबावर लक्ष ठेवा. विठ्ठल बोलणं कळालंय का नाही की तुम्हाला? पैशाची गरज नाही, पण अधून मधून गरीबावर काशी नजर ठेवा. आम्ही गरीब माणसं आहे तर तुम्ही मोठी माणसं. अण्णा अण्णा गरीबावर लक्ष ठेवा, काशी नजर असू द्या. मोठी माणसं खरंच आहे का नाही महाराज? मोठी माणसं आहेत आम्ही गरीब. आज जवळजवळ महाराज 150 ते 200 विद्यार्थी शिकायला आहेत. ऑनलाईन काही तर असे काही घरी येणारे तर वेगळेच आहेत, 5-25 ती वेगळेच आहेत. लक्षात आलं का?
गरीबावर लक्ष ठेवा. आम्ही काय गरीब माणसं. कोण म्हणलं असं? कोणाला म्हणला? कलेक्टरच्या बायकोला. अरे चहा हवी ना, ते बोल नका म्हणा कोणाला. उभा राहिलेला म्हणा बोल नका, शांत बसा. चहा सुद्धा नको, पाणी सुद्धा नको. बगैर चहाचं बिगर पाण्याचं निघून गेलं. दुसऱ्या दिवशी हजरच. बाजीवाला आता फुकट म्हणल्यावर, बाया फुकट म्हणल्यावर साप विकत घेते, शेजारणीच्या घरात सोडता येते म्हणते. आणि बाईचं डोकं इथून तिथून सारखं. गरीबाची असू द्या, श्रीमंताची असू द्या, महाराजाची असू द्या, मंत्र्याची असू द्या, बाईची डोक्यात बदल होणार नाही, अजिबात बदल होणार. आमची बायको एकदा मी लोणावळ्याला नेली, लोणावळ्याला फिरायला चल म्हणलं. नेलीन तिला धबधबा दाखविला. बघ म्हणलं धबधबा. काय म्हणली? इथं धुना आणला असतं तर खळखळ निघाला असतं त्या बाग. तेव्हापासून माय म्हणलं तू घरातच बस, बाहेर नग माय इज्जत घाल नको, मी घरात बस. माय बायाचं डोकं सारखंच, बाईच्या डोक्यात बदल होत नाही महाराज, अजिबात होणार नाही. बाया आवाज दिला की बाई बाहेर आली. बाजीवाली बाहेर आले की ह्यानं हाक मारली, आई साहेब तुम्ही इकडे येऊ नका, पायात चप्पल नाही तुमच्या, ऊन पडलंय. आई साहेब मी तिकडे येतो. डायरेक्ट गाडा बाईच्या घरात, गच पिशवी भरली की बाईच्या घरात. पैसा गरीबावर लक्ष ठेव. तिसऱ्या दिवशी बी तशी. चौथ्या दिवशी बाईने विचार, घरातले बसल्यासाठी ना, नीट ऐका कसं आई साहेब म्हणून काटा काढते, नीट ऐका. तिसऱ्या दिवशी बाईने विचारलं, ए भाजीवाल्या, आई साहेब बोला ना, तुला एखादं लेकरू बाळ? एक पोर गया. शिकलेला आहे का? आई साहेब शिकलेलं आहे म्हणते तर, पण मला काही त्याच्यातलं कळत नाही, आणि मला किती शिकलंय ती माहिती नाही, कळत नाही. बर उद्या त्याला इथं घेऊन येतो. कुणाला? दुसऱ्या दिवशी ती आई पोरग ती कागदपत्र ती सगळे डॉक्युमेंट्स घेऊन हजर घेऊ. आई साहेब एक कागद. वा ग्रॅज्युएशन पूर्ण आहे? हो. बायको कुणाची? कलेक्टर. आणि मग बाईने विचारलं, हे भाजीवाल्या, त्या पोराला हे तुला काही नोकरी करायची इच्छा आहे का? तर पोरग तेच होतं, त्याच्यामुळे त्यानं बी हात जोडले. आई साहेब तुम्ही म्हणले तुमचं घर झाडी. कुणी कुणाचं घर झाडलंय आतापासून? आजच त्याला झाडा लागतंय ना. कुणी घर झाडलंय? हो झाडलंय का सांगा? कुणीच नाही ना. काही विनोद 4Gचे असते, कळत नसते. 4Gचे असते. जेवायला बसलं, बायको जेवत होती ना, आलं तिच्या ताटात जेवायला लागलं. मग आज लईच प्रेम माझ्यावर. म्हणलं प्रेम काही नाही, तेवढंच एक ताट कमी होते मला घास आहे. बघा कळलं तर बघा, आता कळलं तर बघा. म्हणजे भांडे बी हेच घाशीत होतं, लक्षात आलं का नाही? एक जण असं जॅकेटला बटन लावत होतं, जॅकेट होतं आणि बटन लावत होतं, असं बटन. इंगळे महाराज दृष्टांत सांगायचे आमचे वैकुंठवासी इंगळे महाराज. असं बटन लावत होतं. मी गेलो, म्हणलं वा दादा बरं आहे म्हणलं, हे बायकोला मदत करतात, स्वतःच जॅकेटला बटन स्वतःच लावून घेतात. नाही म्हणलं तसं नाही, जॅकेटच तिचं आहे म्हणलं. लक्षात आलं का नाही? विनोदाचा भाग सोडून द्या. आपला मुद्दा एवढाच आहे, आपला विषय एवढाच आहे की काय वशील किती. मग ह्यानं हात जोडले, आई साहेब तुमचं घर जाईल. बर ठीक आहे जा. बोलते संध्याकाळी साहेबाला, झाली नोकरी पक्की. कळायलं का नाही कळायलं? बोलते संध्याकाळी. साहेब कोण? कलेक्टर ना दादा. साहेब कोण? आणि आता तुम्ही शिकलेली माणसं, लाखो रुपये भरून नोकऱ्या लागायलात का भाऊ? मानता ह्या पोराला नोकरी लावलं का नाही बाईनं? पैसे भरले का? मग ह्याची कलेक्टरची ओळख आहे का? कसं लावलं? आई म्हणून घरातून वशिला लावला. महाराजांनी प्रमाण दिलं, पाय लक्ष्मीचे हाती तुकोबर आहे म्हणले, तिशी यावे काकुलती राही रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया, राही रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया. शेर उडी जागी करा देवरा, उडी जागे करा देवराया. शेर जागे करा
9:30 पर्यंत घ्यायचं का? हा नाही तसं नाही, पण 9:30 ठीक आहे, माणसं बी जेवणार आहेत बरोबर. 1-2 चरण सांगू, 1-2 चरण सरळ घेऊ, काय अडचण आहे का नाही? 9:30 पर्यंत चालेल, कारण आधी लेट झालं होतं म्हणून, नाही तर आपण काही नाही बरोबर म्हणा. हा म्हणजे लोकाला बी अडचण नाही ना, आपल्याला बी अडचण नाही. हा हो अण्णा शेवटी घेऊन, पण आधी अगोदर 9:30 पर्यंत घेऊ. चालेल ठीक आहे. का सोलो सहित 9:30 करायची, वाजविण्यासहित 9:30ला संपून टाकू, म्हणजे जमते. म्हणजे आपल्याला आता 10 मिनिटात थांबू की 20 मिनिटं त्यांना लागतील. चालेल, मुद्दा एवढाच आहे, विषय एवढाच आहे. त्याला जरा आता सरळ अभंग सांगतो, म्हणजे आता 10 मिनिटात राहिलेत ना, म्हणजे 10 मिनिटासाठी सरळ सांगून टाका. हा नेमकं कसं म्हणतात हीच कळा नाही मला. 9:30 संपलं पाहिजे सगळं. मग तसं म्हणा ना काहीतरी, बरोबर आहे का नाही? लक्षात आहे ना नेमकं मला. ठीक आहे, 9:30 पर्यंत आपण घेऊ, 15 मिनिटं अन्नाला ठेवून. जमलं का आता? आम्ही असं सुईचं कळालं म्हणजे बरं कळते, बरोबर आहे का? कुठं राहत आपल्याला काय बस. पोरगा नोकरीला लावलं, पण कुठून? घरातून. वशीला लावला, तुकोबारायने वशीला लावला. राही रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया, शेज हलवणी जागे करा देवराया. घरातून वशीला. तिसरा वशीला तुका म्हणे शेषा, जागे करा ऋषी शेषा. रेस्ट हाऊस गाठलं, रेस्ट हाऊस मुक्कामाची जागा. पण अनेक पद्धतीनं वशिली लावून बी देव काही कुणाचं ऐकायला तयार नाही. ऐकतो का देव? देव आहे ना महाराज, ती का चिल्लर आहे काय? कुणाचंच ऐकत नाही. पण माणसं म्हणतात ना काय, साठी महाराजाची तारीख आपल्याला घ्यायची, भरतांनाला बी बोलवायची, पण ती सरळ आपल्या आपल्या भाषेत आपणच सांगितलेलं बरं. लयच पैसे म्हणतात बाबा, ते ऐकतच नाहीत कुणाचं. साठी महाराज तर पैशाला कुणाला मोजतच नाही. गावातली लोक काय म्हणणार मग? गावातले, बाहेरचे तर नाही सांगत. ही जी वळद गाव म्हटले काय म्हणणार? पैसे लय घेतात का? अरे आपल्या सोन्याची त्यांची ओळख आहे म्हणतात का नाही माणसं सरळ. गावातले विकास म्हणते, बाहेरचे पण गावातले काय म्हणणार? आपल्या सोन्याची त्यांची लय मैत्री आहे, कुणालाच बोलू नको, सोन्याला बोल. 100% तारीख मी. म्हणजे महाराज कुणाचंच ऐकत नाहीत, पण सोन्याचे शब्द मोडीत नाहीत. तसं संत देव कुणाचंच ऐकत नाही, पण देव संतांचा शब्द मोडीत नाही. घरी तिच्या हाती संत कृपावंत, अनपाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. तुम्ही अच्युतात्म निर्धारी, देव तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल तयाती उद्धरी, एरवी हरी हाती न धरी आला. याचा अर्थ एकच आहे की देव संतांचा शब्द मोडीतच नाही. संत म्हणतील तसं देव ऐकतो. कोण? देव ऐकतो. म्हणून आता वशीला कोणाकडे लावावं लागेल? सरळ सरळ आहे ना. आता तुम्ही कृपावंत, साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हाशी. तुम्ही सनकादिक हे विनंतीचे सगळं. मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. कळायला लागले का बोलणं? हा, भाकावी करुणा, विनवा पंढरीचा राणा. तुका म्हणे मज आठवा, मूळ लव करी पाठवा. पण ही कोण सांगू शकतं देवाला? सांगू कोण शकतं? संतच ना भाऊ. कोण साहेब? संत सोडून दुसरं कोणी बोलूच देत नाही. मग कसं आहे, एखाद्या कोण आपल्याला काम करून घ्यायचंय म्हणल्यावर येड्याला बी साहेब म्हणावं लागते का? आपलं काम होणार आहे म्हणल्यावर त्याच्या पुढं पुढं करायला अडचण आहे का? समजा पद्धती असतात ना महाराज. समजा माझी तारीख घ्यायची तुम्हाला, आणि इथून फोन केला, हॅलो आप्पासाहेब अध्यक्ष, म्हणलं बोला. तारीख म्हणलं सप्ताह आहे. किती तारीख? 6 फेब्रुवारी. म्हणलं तारीख रिकामी नाही. रिकामी नाही? आम्हाला तारीख नाही म्हणतात. या इकडं संभाजीनगर मध्ये पाय मोडून टाकू. ही भाषा आहे बोलण्याची? ही भाषा आहे का? ही भाषा अशी असती बाबा. बाबा मी कुठं बी कसर काढतो, पण माझ्या गावात या.
ही अशी भाषा असती, लक्ष द्यावं लागलंय का? अण्णा अण्णा माझ्यासाठी या, अण्णा एकदा माझ्यासाठी बरं का, गावाचं वेगळं असतंय, माझं गाव आहे अण्णा, या अशी भाषा वापरावं लागते. असलं गोड बोललो आम्ही, सरळ सांगतो ना दुसऱ्या गावाला मावशी मिली म्हणून. लक्ष द्यावं लागलंय का नाही बोलणं? फक्त काम करून घ्यायला तोंड गोड ठेवावं लागतंय मला. लक्ष द्यावं लागलं का? आपली तोंड नीट नाही त्याच्यामुळे आपली कामं होत नाहीत. लक्षात आलं का नाही? ही थोबाड नीट ठेवलं सर, जगातलं कसलं बी काम नीट होतं. ही नीट नाही ना आपलं, आपण कुणाला बी वाईटच म्हणणार. कुणा हे बघा, या जगामध्ये नाही कुणाला चांगलं म्हणता आलं तर म्हणू नका, पण कमीत कमी या जगामध्ये वाईट तरी कुणाला म्हणू नका. कळलं का नाही? कधीच वाईट बोलायचं नाही. आपलं तोंड नीट ठेवलं की जगात सगळे कामं नीट होते. थोबाड नीट ठेवा ना. आता लक्षात ठेवा. मग आता मला सांगा, काम कुणामुळे होणार आहे आज आपलं? आजची जी आपल्याला सप्त्याचा निरोप देवाच्या कानावर घालायचं की आमचा सप्ताह उद्या काल आहे, संपल्यावर देवा तुला माहिती का नाही, ही कानावर घालायचं कोण घालू शकते? मग आता संत शिव बघा, एक बाजू ठेवा की संत मोठेच आहेत, पण आपने गल्ली में तो कुत्ता भी शेर होता है. बरोबर आहे का नाही? संत तर मोठेच आहेत, त्याच्याबद्दल शंका नाही. लक्ष द्यायला लागले का? मोठेच आहेत, पण तरी बी आपलं काम करून घ्यायचं म्हणलं त्यांना मोठेपणा द्यावा लागेल का नाही? एखाद्याच नाव परशुराम आहे, परशुराम, त्याला गावात परश्या म्हणते. काय म्हणते? परश्या. आणि ती खरंच परश्याच्याच लायकीच आहे, पण त्याच्याशिवाय आपलं कामच होत नाही. परशुराम साहेब असं म्हणावं लागतं. काय उदार माणूस आहे, लय सज्जन असं म्हणावं लागतंय का नाही? आता संत तर मुळातच मोठे, पण त्यांच्यामुळे जर आपलं काम होणार असेल तर त्यांना दोन विशेषण लावले आणि विनंती केली. कोणते विशेषण? कृपाळू सज्जन तुम्ही सज्जन, कृपाळू सज्जन, कृपाळू सज्जन, तुम्ही सज्जन, हे कृपाळू सज्जन तुम्ही सज्जन, कृपाळू सज्जन तुम्ही सज्जन. आवाज संतोष बाबा, क्या बात है? कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. तुमचे पाद एवढा कृपा, तुमचे पाद आठवण तुम्ही द्यावी पांडुरंग, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंग, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंग, आठवण करून द्या, आठवण तुम्ही सज्जन. लक्षात आलं ना आता तुमच्या? म्हणजे कसं आहे, निवड विनोद म्हणजे कीर्तन नसतं. जो सेवेकरता निवडलेला अभंग तो लक्षात आला पाहिजे तुमच्या. कळालं का? आता प्रस्तावना कशी मांडली ती, कसे कसे वशील लावले. आता आपला निरोप कोण सांगू शकते? मग त्यांना मोठेपणा द्यावा लागेल का नाही? मग मोठेपणा म्हणून ही पदवी लावली त्यांना. दोन पदव्या लावल्यात. कोणत्या? कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. डायरेक्ट कामाचं बोलत नसते. हॅलो जय हरी, तारीख पाहिजे तारीख, तसं नसते होते. त्याची जजमेंट असते. जय हरी अण्णा, तब्येत बरी का अण्णा? हो हो. रात्री कुठे होते? इकडं मी देगलूरला गेलतो, साठे महाराज कीर्तन होतं त्यांच्या संगे. मला बोल. बरं बरं बरं. काय अण्णा, जगात तुमच्यासारखा वाज येणारच नाही बघा. लय काय मोबाईलला वाज येतात. काय एकदा या की जेवायला इकडं आल्यावर कवा इकडं हा गरीबाकडे लक्ष ठेवा. येतो 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 एकदा एकदा येऊन जातो मी जाता येता. अहो रात्री कुठे गेलतात म्हणले? साठे महाराज. काय तुमची मैत्री जगाला माहिती वा. साठे महाराज आणि भरत महाराज लईच बाबा संगत असतात का काय. काय कधी काही वेळ असला की मग मी जात असतोय साठे महाराज संग. बरोबर अण्णा आज कुठं आहे मग? आज आज निवा आराम आहे. असं आहे का? या की जेवायला उग जाता येऊन जावा. साठे महाराजाचं कीर्तन आहे. या उग ती आज आहे.
हो तुम्ही रिकामेत म्हणल्यावर या तेवढे तुमचे पाय लागतील या 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 इथून तास धरावं लागतो. हॅलो भरत महाराज साठे महाराज सांग येता का? नाही मला काम आहे तुमचं तुम्ही असला असतोय धंदा ती लक्ष द्यायला लागलंय का ना. तुम्हाला एक तारखी घेताना जजमेंट सांगतो डायरेक्ट तारखीचं बोलायचंच नाही. काय लईच तुमचं म्हणजे कवा बी मोबाईलवर मीच ऐकतच असतो काय बघा. कवा बी इकडे शहरामध्ये आलात संभाजीनगर मध्ये की आमच्या घरी येऊन जा. कवा बी जेवायला या येतोच जेवायला एकदा. बरोबर मग 6 तारखेला कुठे येतं? 6ला होय 6 रिकामीच आहे या का जेवणाचा कार्यक्रम ठेवू? बरं बरोबर कस काय सप्ताह या गावात तासभर सेवा बी करा आणि जेवण बी जा. काय असला धंदा असतोय येड्यावानी तुम्ही डायरेक्ट तुमची फीस किती आम्हाला तारीखच नको तू मर तिकडे नका असलं गोड बोलावं लागतं. लक्ष द्यायला लागलंय काम करून घेण्यासाठी कसं करावं लागतंय गोड वाचतंय. तुम्हाला हे व्यवहारातलं बी कळायला लागलंय का नाही? पगडत येत ना माणसं गोड बोललो पगडत नाही. पण पहिला शब्द वापरला कृपाळू. वा तुम्ही कृपाळू सज्जन. कृपाळू म्हणजे काय? कृपू सामर्थ्य नावाच्या धातूपासून कृपाळू शब्द तयार झाला. कृपालयते इति नाम कृपालू. कायम स्वरूपी जे कृपा पाळू नाहीत त्यांचं नाव कृपाळू. आणि दुसरा शब्द आहे सज्जन. एकच प्रमाण सांगतो तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळायची ना बाबा. अवगुणच बघायला मिळत नाही त्याचं नाव सज्जन. मग तुम्ही कृपाळू आहेत तुम्ही सज्जन आहेत संत आहेत संत जन आहात एकच आहे एवढे किंवा हेची कृपादान तुमचे मोज. एवढी कृपा आमच्यावर करा. जगन्यन त्याला आठवण करून द्या. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. आठवण द्यावी पांडुरंगा. द्यावी पांडुरंगा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. रखुमा